सो हाय डियर स्टुडंट्स, कॉम्प्लेक्स नंबरचा मुलांना आपला हा फोर्थ अँड लास्ट थेरॉटिकल लेक्चर आहे. पारे आपला क्यूब रूट ऑफ युनिटी हा आर्टिकल पेंडिंग आहे. ओके, हा आर्टिकल आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. एकदम सोपा आर्टिकल आहे. याचे क्वेश्चन्स पण खूप सोपे आहेत. एंट्रन्स पॉइंट ऑफ व्ह्यू थोडंसं इम्पॉर्टंट आहे, बिकॉज हे जे क्वेश्चन्स बनतात ना याचे हे थोडेसे शॉर्ट असल्यामुळे एंट्रन्सला एकदम सूट करतात, नाही का. आता MST CET बद्दल जर का बोलायचं झालं तर MST CET एक्झामिनेशनमध्ये असेच क्वेश्चन विचारले जातात जे की फार लेंदी नसतात. ओके, 3, 4, 5 स्टेप केल्यानंतर लगेच आले पाहिजे. असेच क्वेश्चन याचे बनतात पहा क्यूब रूट ऑफ युनिटीचे. पहा, क्यूब रूट ऑफ युनिटी हा आर्टिकल सोडून आणखीन एक आर्टिकल आहे, लोकस ऑफ पॉइंट्स और सेट ऑफ पॉइंट्स सॅटिस्फाईंग गिवन कॉम्प्लेक्स नंबर. तर तो पण आर्टिकल आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करायचा आहे मुलांना. तर पारे मी डायरेक्टली आता इथे स्टार्ट करतोय विथ आर्टिकल नंबर 1 क्यूब रूट ऑफ युनिटी. आपल्याला शोधायचं काय मुलांना, क्यूब रूट शोधायचं आपल्याला युनिटीचा म्हणजे 1चा. ओके, सो गाईज 1चा आपल्याला क्यूब रूट फाइंड करायचा आहे. तुम्ही म्हणणार 1चा क्यूब रूट तर 1 असतो ना सर. 1चा क्यूब रूट तर 1 असतो यार, मान्य आहे 1चा क्यूब रूट 1 असतो, बट आणखीन पण काही क्यूब रूट्स असू शकतात. 1 व्यतिरिक्त आणखीन काही क्यूब रूट असू शकतात, बरोबर. ते म्हणणार हा काय बोलतोय, लहानपणापासून आम्ही असं शिकलो की 1चा क्यूब रूट इज 1. ओके, थोडंसं नीट लक्ष द्या मी काय सांगतोय. काय पहा, मी ना इथे एक कर्व ड्रॉ करतोय. ओके, लक्षात असा यार एक कर्व ड्रॉ केलाय मी या शेपचा, नाही का. हा जो कर्व आहे ना, हा आहे पहा ax क्यूब प्लस bx स्क्वेअर प्लस cx प्लस से फॉर एक्झाम्पल d. हा मुलांना एक पॉलिनॉमियल आहे, हा एक पॉलिनॉमियल आहे. ओके, आणि हा जो पॉलिनॉमियल आहे ना रे, ओके, या पॉलिनॉमियलचा डिग्री हा 3 आहे, म्हणजे एक्सचा क्यूब आहे पहा, एक्सचा क्यूब आहे, नाही का. आणि मग अशा पॉलिनॉमियलला जर का तुम्ही इक्वल टू 0 कराल आणि सॉल्व कराल ना, तर एक्सच्या मुलांना तुम्हाला मॅक्सिमम 3 व्हॅल्यूज मिळत असतात, 3 रिअल व्हॅल्यूज मिळत असतात, ज्या या इक्वेशनला सॅटिस्फाय करतील, यावाला इक्वेशनला सॅटिस्फाय करतील. नीट पहा, समजून घ्या थोडंसं व्यवस्थित. पहा, मी दाखवतो इथे एक अशी व्हॅल्यू यार एक्सची, ती एक्सची व्हॅल्यू जर का मी इथे टाकलं ना तर हे 0 होणार आहे. पहा ना, एक्सची व्हॅल्यू, या एक्सच्या व्हॅल्यूला वायची व्हॅल्यू 0 आहे, वायची व्हॅल्यू 0 आहे. इव्हन या एक्सच्या व्हॅल्यूला ना मुलांना वायची व्हॅल्यू 0 आहे अगेन. इव्हन या एक्सच्या व्हॅल्यूला पण वायची व्हॅल्यू 0 आहे. एक्स ऍक्सिस वरती पॉईंट आहे म्हणजे वाय इज इक्वल टू 0, म्हणजे अशा 3 एक्सच्या व्हॅल्यूज मिळतात आपल्याला की तिथे वायची व्हॅल्यू 0 आहे. सो सांगायचं मला असं आहे की जर का क्यूब वाला इक्वेशन असेल ना, क्यूब वाला, तर अशा आपल्याला 3 एक्सच्या व्हॅल्यूज मिळत असतात, 3 एक्सच्या व्हॅल्यूज मिळत असतात की त्या एक्सच्या व्हॅल्यू जर का टाकाल तुम्ही त्याच्यामध्ये तर तो 0 बनत असतो. अशा 3 व्हॅल्यूज मिळत असतात. जर का रेस टू पॉवर 4 वाला इक्वेशन असेल ना, पॉलिनॉमियल इक्वेशन आहे आणि रेस टू पॉवर 4 आहे, तर अशा एक्सच्या 4 व्हॅल्यू मिळू शकतात, मॅक्सिमम 4 व्हॅल्यू मिळू शकतात, बरोबर. किंवा असं समजा की 4 व्हॅल्यू मिळतात, 3 व्हॅल्यू मिळतात. आता या 3 व्हॅल्यू मध्ये असं होऊ शकतं की एक व्हॅल्यूच रिअल आहे आणि बाकी 2 व्हॅल्यू रिअल नाहीच आहेत, इमॅजिनरी आहेत. पॉसिबल आहे. पण इथे जो डायग्राम ड्रॉ केला ना, 3ही व्हॅल्यू रिअल आहेत. दिसतं ना, हे एक्सचा एक व्हॅल्यू, एक्सचा दुसरा व्हॅल्यू, एक्सचा 3ही व्हॅल्यू रिअल आहेत. आता मग तुम्ही म्हणाल असं कसं होऊ शकतं की एक्सच्या ज्या व्हॅल्यूज आहेत 3 व्हॅल्यू येत आहेत, त्यातला एकच रिअल आहे आणि बाकी 2 इमॅजिनरी आहेत. दाखवू का? पहा, लक्ष द्या. आता पहा रे, हे प्रूव्ह करून दाखवतो. पहा मी तुम्हाला इथे, मी आधी ग्राफिकली प्रूव्ह करून सांगतोय आणि त्याच्यानंतर आपण इक्वेशन लाईक यूज करूया आणि त्याच्यानंतर पाहूया. ओके, हा एक ग्राफ आहे यार, हा असा एक ग्राफ आहे मुलांना. ओके, थोडंसं रफ करतो, व्यवस्थित ड्रॉ करतोय, बस ओळखून दाखवा हा कशाचा ग्राफ आहे. ओके, तर पहा मुलांना, ठीक आहे, असा एक ग्राफ ड्रॉ केला मी इथे. मी म्हणलं ठीक आहे यार, चलो. हे बघा काय, हा ग्राफ कशाचा सांगतो मी तुम्हाला. हा ग्राफ ना y इज इक्वल टू एक्स क्यूबचा ग्राफ आहे. पण एक्सचा व्हॅल्यू वाढवलं तर वायचा व्हॅल्यू वाढतो. एक्सचा व्हॅल्यू नंतर थोडंसं जरी वाढवलं तर क्यूब आहे, अचानकच वाढायला लागतो, भरपूर भयानक असं वाढायला लागतं. एक्सचा व्हॅल्यू 3 असेल तर 27 बनतो क्यूब, पण 4 असेल तर 64. अबे 3 वरतून 4 काय केला, 27 वरतून 64 झाला, म्हणजे अचानक असं ड्रास्टिकली वाढायला लागलं. सेम ड्रास्टिकली कमी पण होतं. मी म्हणलं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही मला याचा. ओके, मेन डिस्कशन काय आहे जरा नीट पहा. आपल्याला फाइंड करायचं मुलांना क्यूब रूट ऑफ युनिटी, म्हणजे 1चा आपल्याला क्यूब रूट शोधायचा आहे. तुम्ही म्हणणार 1चा क्यूब रूट तर 1 असतो ना सर. मी म्हणतो ठीक आहे रे, 1-2 मिनिट थांब फक्त. 1चा जो क्यूब रूट आहे ना त्याला मी x बोलतो इथे. लेट क्यूब रूट ऑफ 1 बी x, दॅट मीन्स 1 कॅन बी रिटन ॲज x क्यूब. दॅट मीन्स गाईज x क्यूब मायनस ऑफ 1 इज इक्वल टू 0. बरोबर ना रे, x क्यूब मायनस 1 0 होणार आहे. हे समजतं का तुम्हाला? मी म्हणलं ठीक आहे, x क्यूब मायनस 1 0. 1चा क्यूब रूट म्हणजे x ना, म्हणजे मला इथून ना x ची व्हॅल्यू शोधायची आहे. मला इथून x ची व्हॅल्यू शोधायची आहे. ओके,
हे आधी तुम्ही प्लीज समजून घ्या. एक्सचा व्हॅल्यू शोधायचा मला. म्हणलं ठीक आहे, पण थोडंसं जरा विचार करा, तुम्हाला असं समजेल यार, हे एक्स क्यूब मायनस वन इज इक्वल टू 0 मेन्शन करतोय ना इथे मी एक असं म्हणतो ना, बघ लेट फंक्शन बी वाय अँड वाय इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस वन. यार एक्स क्यूब मायनस वनला मी फंक्शन वाय असं डिफाईन करतो आणि 0 आहे ना, म्हणजे वायची व्हॅल्यू 0 केव्हा होते जरा बघतोय मी. हे पहा एक्स क्यूबचा तर ग्राफ हा आहे ना, बट एक्स क्यूब मायनस वन म्हणजे काय, एक्स क्यूबच्या ग्राफमधून 1 मायनस करायचा, बरोबर ना. एक्स क्यूबच्या ग्राफमधून मुलांना तुम्हाला समजतंय का की 1 मायनस करायचा. ओके, म्हणजे काय झालंय मी तुम्हाला हे सांगतो, जरा नीट लक्ष द्या. हा जो असा ग्राफ आहे ना, हा जो ग्राफ आहे ना, हा ग्राफ मी ॲज इट इज असा खाली घेतलाय. थोडंसं ड्रॉ व्यवस्थित करतोय मी, थोडंसं चुकीचं केलं मी, एकच मिनिट फक्त मुलांना. ओके येस, मी काय म्हणतोय तुम्हाला की हा जो ग्राफ आहे एक्स क्यूबचा, एक्स क्यूब मायनस वनचा ग्राफ ड्रॉ करायचा ना. आता बस या ग्राफला खाली घ्यायचा, अरे खाली घ्यायचं फक्त, बाई काही नाही करायचं, फक्त आणि फक्त खाली घ्यायचं. मला ठीक आहे, फक्त आणि फक्त खाली घेतला मी, असं खाली घेतलं तर बरोबर. कारण मी -1 करायचं होतं, कितीनी खाली घ्यायचं, 1नी खाली घ्यायचं, 1नी खाली घ्यायचं. हा पॉईंट आहे पहा 0, -1 वाला, बस 1नी खाली घ्यायचं. एक्स क्यूबच्या ग्राफमधून 1 मायनस करायचं, खाली घेतलं. मी म्हणलं ठीक आहे चलो ओके, कुठे ना कुठे इंटरसेक्ट करेल ना एक्स ॲक्सिसला. पारे हा कुठे एक्स ॲक्सिसला इंटरसेक्ट करतो माहिती का, एक्स इक्वल टू 1 ला इंटरसेक्ट करतो. इथे 1 ला, हा पॉईंट 1,0. ते म्हणणार कसं काय बाबा, इथे 1 टाकलं तर 1 क्यूब इज 1 मायनस ऑफ 1 0 बनतो, वायचा व्हॅल्यू 0 1 ला बनतो. तेव्हा एक्सचा व्हॅल्यू 1 टाकाल तेव्हा वायचा व्हॅल्यू 0 बनतो. मी म्हणलं ठीक आहे. एक गोष्ट मला इथे असं समजत आहे की हा जो ग्राफ आहे ना, येलो कलर वाला ग्राफ, हा एक्स ॲक्सिसला फक्त आणि फक्त एका पॉईंटवरती इंटरसेक्ट करतो, बरोबर. याचा असा अर्थ आहे मुलांना की अशी एकच एक्सची व्हॅल्यू तुम्हाला इथे मिळणार आहे, अशी एकच एक्सची व्हॅल्यू मिळणार आहे तुम्हाला, जी या इक्वेशनला सॅटिस्फाय करणार आहे. एकच एक्सची रिअल व्हॅल्यू मिळणार आहे, रिअल व्हॅल्यू एकच मिळणार आहे. एक्सची अशी एकच रिअल व्हॅल्यू मिळणार आहे जो त्या इक्वेशनला सॅटिस्फाय करणार आहे. पण आपण तर असं शिकलो की क्यूब आहे म्हणजे एक्सच्या अशा 3 व्हॅल्यू असतात. हा ना, एक रिअल व्हॅल्यू आहे बट बाकी 2 इमॅजिनरी व्हॅल्यू आहेत. जी रिअल व्हॅल्यू आहे ती तुम्हाला माहिती आहे, याला सॅटिस्फाय करणार रिअल व्हॅल्यू 1 आहे. पहा ना, 1चा क्यूब रूट 1 हे तुम्हाला माहिती आहे. पण बाकी आणखीन अशा 2 व्हॅल्यूज आहेत ज्या रिअल नाही आहेत बट तरी त्या इक्वेशनला सॅटिस्फाय करतात. मग त्या 2 व्हॅल्यूज इमॅजिनरी व्हॅल्यू आहेत, ते आपल्याला इथे फाइंड करायचं आहे. हा बेसिक कॉन्सेप्ट आहे इथं. यस स्टुडंट्स, यार मी म्हणलं ठीक आहे चलो ओके, हे सर्व काही रब करतो. आय होप तुम्हाला हे समजलं बरं मी काय सांगितलं आत्ता. ओके, तर सोडून द्या, हे सर्व सोडून द्या, समजलं नसेल तरी काही हरकत नाही. आता पहा मी काय सांगतोय. लेट गाईज क्यूब रूट ऑफ 1 बी एक्स, दोन्ही साईडला क्यूब करा, 1 इज इक्वल टू एक्स क्यूब. मी म्हणलं ठीक आहे, असं एक्सचा व्हॅल्यू फाइंड करायचा आहे मला, नाही का. मी याला एक्स क्यूब मायनस ऑफ 1 इज इक्वल टू 0 लिहितो. दॅट मीन्स एक्स क्यूब मायनस ऑफ 1 मीन्स 1 क्यूब इज इक्वल टू 0 लिहितो. दॅट मीन्स एक्स मायनस ऑफ 1, हे पहा, ए क्यूब मायनस बी क्यूब मीन्स ए मायनस बी इंटू ए स्क्वेअर प्लस ए बी, ए इंटू बी, ए इंटू बी प्लस बी स्क्वेअर, बरोबर ना, इज इक्वल टू 0. हे झेपलं का तुम्हाला, बरोबर. आता मी इथे असं लिहितोय पहा मुलांना, एक्स मायनस ऑफ 1 इज इक्वल टू 0. एकतर एक्स मायनस 1 0 असेल, नाहीतर एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 0 असेल. यार एकतर हे 0 नाहीतर हे 0. यार म्हणजे एकतर एक्सचा व्हॅल्यू 1 ना, एकतर एक्सचा व्हॅल्यू 1 और एकतर एक्सचा व्हॅल्यू मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय ट्वाइस ए. आठवतं का हे काय, क्वाड्रॅटिक इक्वेशन जर का सॉल्व्ह करायचं असेल तर फॉर्म्युला मेथड. हे पहा, एकतर एक्सचा व्हॅल्यू 1 नाहीतर एक्सचा व्हॅल्यू मुलांना मायनस बी, बाबा -1 प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर. व्हॉट इज बी स्क्वेअर, तुम्हाला समजतं ना बी कोण आहे इथे. पहा क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0, बरोबर ना. क्लिअर आहे मुलांना. तर पहा ना, आता हे मायनस बी ना, सो मायनस ऑफ बी प्लस और मायनस बी स्क्वेअर. पहा बी स्क्वेअर मायनस 4ac, ए इंटू सी डिवाइड बाय ट्वाइस ए, एचं व्हॅल्यू 1 आहे अगेन. म्हणजे मुलांना एकतर एक्सचा व्हॅल्यू 1 बनतो यार, अदरवाइज एक्सचा व्हॅल्यू काय बनतो माहिती का, मायनस ऑफ 1 प्लस और मायनस, हे समजतं का, मायनस रूट 3 बनतो. मायनस रूट 3 म्हणजे रूट 3 इंटू आय डिवाइड बाय 2. सो मुलांना अशा 3 एक्सच्या व्हॅल्यू मिळाल्या ना, ही एक व्हॅल्यू आहे. एक्स काय होता, क्यूब रूट ऑफ 1 हा एक्स होता. सो 1चा जो क्यूब रूट आहे हा एक व्हॅल्यू तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. आणि हे 2 व्हॅल्यूज आहेत, -1 प्लस और मायनस रूट 3i बाय 2, अशा 2 व्हॅल्यूज आहेत. अशा 2 व्हॅल्यूज आहेत मुलांना, समजते का रे. पाहून घ्या व्यवस्थित. पहा हे 2 व्हॅल्यू जर पार्ट करण्याचा ट्राय करा बरं तुम्ही. यस, तर काय आहे, आता मी जरा सर्व रब करतोय. ओके, सर्वच्या सर्व मी इथे रब करतोय. तर बघा रे, आता त्या 2 व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या. ओके, आता मी इथे असं लिहितोय पहा गाईज, क्यूब रूट ऑफ 1 इज इक्वल टू, मुलांना क्यूब रूट ऑफ 1च्या 3 व्हॅल्यू आहेत. नंबर 1, नंबर 2, नंबर 3. क्यूब रूट ऑफ 1 इज 1. सेकंड व्हॅल्यू -1 प्लस रूट 3i डिवाइड बाय 2.
थर्ड व्हॅल्यू -1 मायनस √3i डिवाइड बाय 2. अशा मुलांना 3 व्हॅल्यू येतात रे क्यूब रूट ऑफ 1च्या. क्यूब रूट ऑफ 1च्या अशा 3 व्हॅल्यूज आहेत. म्हणजे ठीक आहे यार, काही हरकत नाही आहे, अशा 3 व्हॅल्यूज आहेत. ओके, आता ना मी काय म्हणतोय पहा, या व्हॅल्यूला मी ओमेगा बोलतोय आणि मग या व्हॅल्यूला मला ओमेगा स्क्वेअर असं बोलायला लागतंय. ओके, परत सांगतो मी, नीट पहा, लक्षात काय म्हणतोय. मुलांना या व्हॅल्यूला मी ओमेगा बोलतोय आणि या व्हॅल्यूला मला ओमेगा स्क्वेअर असं बोलायला लागतंय. समजतंय तुम्हाला? तुम्ही म्हणणार का, अरे याचा जर का स्क्वेअर करशील ना तुम्हाला हाच येणार आहे, याचा स्क्वेअर कराल मुलांना तुम्हाला हाच येणार आहे. करून दाखवू का? बा लक्ष द्या, हे पहा याचा स्क्वेअर करतोय आम्ही. पहा 2चा जर का स्क्वेअर केला तर 4 बनणार आहे. सो गाइज इज a मायनस ऑफ b चा होल स्क्वेअर ना, याचा स्क्वेअर करणे म्हणजे तुम्हाला समजतं का, √3i -1 चा होल स्क्वेअर ना. सो पहा बरं, a मायनस b होल स्क्वेअर इज a स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर 3i स्क्वेअर -2 a बरोबर इंटू b प्लस b स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर होल डिवाइड बाय 4 तर आहेच आहे खालती. i स्क्वेअर म्हणजे -1, सो -3 + 1 इज -2 √3i होल डिवाइड बाय 4. वरतून 2 कॉमन कराल, -1 √3i होल डिवाइड बाय 4 ला मी 2 × 2 करतो ना, हे 2 कॅन्सल होतो. मग जे राहतं -1 √3i बाय 2 -1 √3i बाय 2 तोच तर आहे हा. बरोबर ना, म्हणजे याचा स्क्वेअर म्हणजे ओमेगाचा स्क्वेअर केला की हा येतो. समजलं तुम्हाला? हे मी म्हणलं ठीक आहे यार. हे बघा परत सांगतो, लक्ष द्या, सॉरी. ओके, काय झालं यार, एक मिनिट. येस, तर पहा मी काय सांगतो. सो गाइज क्यूब रूट ऑफ 1, ओके, 1च्या क्यूब रूटच्या टोटल 3 व्हॅल्यू आहेत. एक आहे 1, क्यूब रूट ऑफ 1 इज 1. सेकंड जो व्हॅल्यू आहे ना तो आहे पहा -1 प्लस √3i होल डिवाइड बाय 2. आणि थर्ड जो व्हॅल्यू आहे तो -1 मायनस √3i होल डिवाइड बाय 2. अशा 3 व्हॅल्यूज आहेत. बरोबर. आता या 3 व्हॅल्यूज मध्ये आपण काय करतोय माहिती का, एका व्हॅल्यूला ओमेगा बोलतोय तर दुसऱ्या व्हॅल्यूला ओमेगाचा स्क्वेअर बोलतोय, कारण की येतं. हे पहा, तुम्ही याला जर का ओमेगा बोलाल ना तर याचा स्क्वेअर कराल तरी पण तुम्हाला हेच मिळणार आहे, खरंच मिळणार आहे, तुम्ही करून पहा. सो मग याला ओमेगा बोलला तर हा ओमेगा स्क्वेअर असेल, काही हरकत नाही. ओके, सो हा आहे आपला 1. फर्स्ट व्हॅल्यू इज 1, सेकंड व्हॅल्यू इज ओमेगा, थर्ड व्हॅल्यू इज ओमेगा स्क्वेअर. सो 1 ओमेगा अँड ओमेगा स्क्वेअर आर दी क्यूब रूट्स ऑफ युनिटी. हे तुम्हाला इथे समजायचं आहे, समजून घ्यायचं. मी म्हणलं ठीक आहे यार, ओमेगा युनिटीचा क्यूब रूट आहे ना, हे बघा काय, युनिटीचा क्यूब रूट हा ओमेगा आहे की नाही. म्हणलं ठीक आहे, क्यूब करा दोन्ही साईडला, म्हणजे ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1. हा एक इम्पॉर्टंट रिझल्ट लक्षात ठेवायचा. ओमेगा क्यूब हा 1 असतो. पहा, ओमेगा क्यूब किती असतो मुलांना? 1 असतो. ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1. काय मी स्क्वेअर केलं इथे चुकून. ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1. ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1. म्हणलं ठीक आहे, चलो ओके. या तिघांचं जर का तुम्ही ऍडिशन कराल ना मुलांना, या तिघांचं ऍडिशन करा ना, तुम्हाला समजेल की तो ऍडिशन 0 येईल. देऊ का? 1 प्लस ओमेगा स्क्वेअर ना, करा बरं. या तिघांचं ऍडिशन करा बरं. तो पहा 1, हे पहा ओमेगा काय -1 प्लस √3i बरोबर, प्लस ओमेगा स्क्वेअर काय पहा -1 मायनस √3i होल डिवाइड बाय 2. हे कॅन्सल बरोबर. -1 -2 बाय 2 इज -1 प्लस 1 -1 इज 0 बरोबर की नाही. म्हणजे 1 प्लस ओमेगा स्क्वेअर 0 येतो. हा पण एक रिझल्ट आहे. हे असे 2 रिझल्ट तुम्हाला पाठ करायचे आहेत आणि हे 2 रिझल्ट जर का पाठ कराल ना, तुम्हाला सर्वच्या सर्व न्यूमेरिकल्स येऊन जातील. अरे ओके, क्यूब रूट ऑफ युनिटीवरचे. आता मी काय करतोय, सर्व रब करून ना फक्त हे आपले जे 2 रिझल्ट आहेत त्याच्यावरती फोकस करतोय. गाइज, ओमेगा इज अ क्यूब रूट ऑफ युनिटी. ओमेगा क्यूब असतो 1 आणि दुसरा असतो 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 0. बस हे 2 गोष्टी तुम्हाला पाठ करायच्या आहेत. ओमेगा क्यूब इज 1 अँड 1 प्लस ओमेगा स्क्वेअर हा असतो पहा 0. ओमेगा क्यूब 1 अँड 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इट इज इक्वल टू 0. हे असं असतं. हे फार इम्पॉर्टंट आहे बा. इतके सोपे फॉर्म्युलेज आहेत. या फॉर्म्युलाच्या बेसिसवरती तुम्ही सर्व सम्स करू शकता. इथे पहा, आता यांच्या तुम्हाला व्हॅल्यूज शोधायच्यात. हे मी इथे लिहूनच ठेवलंय पहा. ओमेगा क्यूब 1 प्लस ओमेगा स्क्वेअर 0. ओके, तर यांच्या तुम्हाला व्हॅल्यूज शोधायच्यात. मी काय म्हणतो, चलो हे करूया. ओमेगा रेस टू 21 काही नाही रे, ओमेगा क्यूब करायचा, रेस टू पॉवर 7 करायचा बस. ओमेगा क्यूब किती असतो पहा 1 रेस टू 7 किती असतो 1, म्हणजे याचा आन्सर 1 ना शेवटी बरोबर. ओमेगा रेस टू पॉवर 18 म्हणे. हे पहा 18च्या आधी किंवा आसपास असा कोणता नंबर शोधा जो की 3चा मल्टिपल आहे. मी तर म्हणतो 18च आहे असा. म्हणजे मी 18ला असं लिहू शकतो का रे? अरे पण ओमेगा क्यूब किती असतं पहा ना, तिथे 1 असतं. 1 रेस टू 6 करा, 1च बनणार आहे शेवटी आन्सर. हा पण समजतं तुम्हाला हे? पहा आता हा करू का. ओमेगा रेस टू पॉवर -30 म्हणजे 1 डिवाइड बाय ओमेगा रेस टू पॉवर 30 स्टुडंट्स अँड दॅट इज इक्वल टू 1 डिवाइड बाय ओमेगा क्यूब रेस टू पॉवर 10 करतो ना इथं.
ओमेगा क्यूब तर 1 ना यार, 1 raised to 10 1, 1 by 1 is 1 again, so answer should be 1. Answer should be 1. And finally हा वाला ओमेगा raised to minus 105, 1 divided by omega raised to 105, 1 divided by omega cube raised to power 35 बनतो हा, बरोबर. ओमेगा क्यूब तर 1 आहे, 1 raised to anything is 1, so answer परत 1च बनणार आहे, हे समजून घ्या. सोपं आहे, फार अवघड नाहीये. तुम्ही म्हणाल सर प्रत्येक वेळेस असंच होणार का? ओमेगा रेस टू पॉवर जर का समजा 80 विचारलं तर काय लिहिणार सर तुम्ही? ओमेगा रेस टू पॉवर मुलांनो 80 विचारलं तर काय लिहिणार? ओमेगा रेस टू पॉवर 80 यार, मी म्हणलं ठीक आहे, ओमेगा रेस टू 80 ला आपण असं करू शकतो का? पहा बरं, ओमेगा रेस टू पॉवर 78 इंटू ओमेगा रेस टू पॉवर 2 लिहू शकतो का असं? 100%. ओमेगा रेस टू पॉवर 78 ला ओमेगाचा क्यूब असं लिहितोय इंटू काय रे 26 का इंटू 26 बनतोय, 26 इंटू 3 कराल 68 बनतोय होते इंटू ओमेगा स्क्वेअर लिहितोय मी इथे. सो गाइज ओमेगा क्यूब तर 1 असणार, 1 रेस टू एनिथिंग इज 1, सो आन्सर शुड बी ओमेगा स्क्वेअर. सो याचा आन्सर काय बनणार आहे मुलांना? ओमेगा रेस टू पॉवर 80 चा आन्सर हा ओमेगा स्क्वेअर असा बनणार आहे. समजते तुम्हाला आहे? सो यार हे असं बनवू शकता. मी म्हणलं ठीक आहे चलो ओके. आता आणखीन काही क्वेश्चन्स करूया आपण इथे. पहा आता लक्ष द्या, खूप सारे क्वेश्चन दिसतात, काही क्वेश्चन मी डेफिनेटली करून घेईन पहा तुमच्याकडून. मी पहिले टिक करून घेतो यार की कोणते कोणते क्वेश्चन्स करणार आहे. एक काम करूया यार, टोटल 9 क्वेश्चन आहेत ना, ओके. तर आपण इव्हन नंबरवाले क्वेश्चन करूया. इव्हन नंबरवाले मी करीन, ऑड नंबरवाले तुम्ही करा, ओके. पहा रे आता इव्हन नंबरवाला हा वाला काय म्हणतोय, 1 प्लस ओमेगा काय असतो? 1 प्लस ओमेगा काय असतो? मायनस ऑफ ओमेगा स्क्वेअर असतो. सो 1 प्लस ओमेगाच्या जागी मायनस ऑफ ओमेगा स्क्वेअर लिहिला, पुढे पण मायनस ओमेगा स्क्वेअर आहेच, रेस टू पॉवर 6 करायचं ना. सो गाइज दिस इज मायनस 2 ओमेगा स्क्वेअर ना, रेस टू पॉवर 6 ना. हे बघा मायनस 2 रेस टू 6 करा पहिले, आणि इथे ओमेगा रेस टू पॉवर 2 रेस टू पॉवर 6 करा. हे पहा हे तर बेसिकली 64 बनतं, मायनस 2 रेस टू पॉवर 6 कराल 64 बनतं, आणि हा ओमेगा रेस टू पॉवर 12 बनतं. हे पहा 64 तर आहेच, हा ओमेगा रेस टू 12 ला ओमेगा क्यूबचा 4 करतो. हे 1 आहे, 1 रेस टू 4 इज 1, सो आन्सर शुड बी 64 यार. किती बनतोय आन्सर मुलांनो? 64. तेच प्रूव्ह करा बोलतात ते. डन. नेक्स्ट पहा रे, पहा यांचा यूज करायचा बरं तुम्हाला. हा पहा फोर्थ करूया आपण, फोर्थ करूया चलो ठीक आहे. इथे काही दिसतं का बघा, ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर दिसतंय मला इथं. ए ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर किती असतो रे? 1 तिकडे गेला की -1 बनतो की नाही, म्हणजे तो -1 बनणार. म्हणजे मुलांना 2 आणि हा पुढे -1 बनणार आहे. 2 - 1 इज 1 ना. मी म्हणलं ठीक आहे तो 1 बनतोय, 1चा क्यूब इज 1च बनणार आहे शेवटी. मी म्हणलं ठीक आहे काही हरकत नाही. हे पहा रे 1 प्लस ओमेगा स्क्वेअर किती असतो रे? 1 प्लस ओमेगा स्क्वेअर काय असतो? मायनस ऑफ ओमेगा असतो. हे पहा -3 ओमेगा आणि हे दोघे मिळून मायनस ओमेगा इज -4 ओमेगाचा क्यूब ना. मायनस ऑफ 4 ओमेगाचा क्यूब, बरोबर आहे की नाही? हे पहा हा मायनस साइन इथला आहे आणि याचा व्हॅल्यू हा -4 ओमेगा आहे आणि त्याचा क्यूब करणार आहे आपण. सो गाइज 1 मायनस ऑफ मायनसचा क्यूब इज मायनस, 4चा क्यूब इज 64 आणि ओमेगाचा क्यूब आहेच शेवटी नाही का, ओमेगाचा पण क्यूब आहेच, बट ओमेगा क्यूब 1 आहे म्हणजे हे 1 बनला असेल तर मायनस मायनस प्लस 1 प्लस 64 इज गाइज 65. सो आन्सर काय आला पाहिजे? 65 आहे ना, तो 65 इथे आन्सर. समजते तुम्हाला हे? जाऊ मग मी पुढे. आता हा करणार का आपण? पहा आता एंट्रन्समध्ये काय आहे तर तुम्हाला वाटेल की हे प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन आहेत एंट्रन्समध्ये कसे येतील. का नाही येणार रे? तुम्हाला लेफ्ट हँड साईड दिला असेल, समजा तुम्हाला ए प्लस बी ओमेगा प्लस सी ओमेगा स्क्वेअर असं दिलं असेल, होल डिवाइड बाय, ओके, सी प्लस ए ओमेगा प्लस बी ओमेगा स्क्वेअर असं दिलं असेल. तर तुम्हाला विचारतील की याचा व्हॅल्यू काय. समजतंय का? तुम्हाला ते विचारतील की याचा व्हॅल्यू काय, ऑप्शन देतील ओमेगा स्क्वेअर, ओमेगा 1 और 0 समथिंग काहीतरी तर देतील यार याचा ऑप्शन. तुम्हाला फाइंड करायचं, तुम्हाला शोधायचं आहे ते नाही का. यार काय केलं पाहिजे? मला असं वाटतं की जरा ओमेगा स्क्वेअरनी मल्टिप्लाय केलं तर, मी खाली ओमेगा स्क्वेअरनी इथे पण मल्टिप्लाय केलं तर, ओमेगा स्क्वेअरनी इथे पण मल्टिप्लाय केलं तर तुम्ही म्हणाल कसं काय? मी म्हणतो ओमेगा स्क्वेअरनी वरती पण करतो मल्टिप्लाय, वरती पण करूया खालती पण करूया. इथे ओमेगा स्क्वेअरनी मल्टिप्लाय केलं मग वरती पण करेन ओमेगा स्क्वेअरनी मल्टिप्लाय. समजलं तुम्हाला हे? आता मग मी काय म्हणतोय, वरती ओमेगा स्क्वेअर आहे ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी ओमेगा प्लस सी ओमेगा स्क्वेअर. म्हणलं ठीक आहे. बघा रे ओमेगा इंटू ओमेगा स्क्वेअर इज ओमेगा क्यूब 1 असतो, ओमेगा क्यूब 1 असतो म्हणजे हे तर 1 बनणार. 1 इंटू ए इज ए आधी लिहितो, ठीक आहे. सी ओमेगा स्क्वेअर, मी म्हणलं ठीक आहे सी ओमेगा स्क्वेअर लिहितो. हे पार हे ओमेगा रेस टू 4 सॉरी ओमेगा स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर इज ओमेगा रेस टू पॉवर 4. अरे म्हणजेच ओमेगा क्यूब इंटू ओमेगा ना. अबे पण हे तर 1 असतं ना.
म्हणजे ओमेगा रेज टू 4 हा फक्त मुलांना ओमेगा बनणार आहे, म्हणजे फक्त आणि फक्त ओमेगा बनणार आहे, म्हणजे हे बी ओमेगा बनणार आहे फक्त. आणि मला असं वाटायला लागलं की हे दोघे पूर्णपणे सेम आहेत. एला ए, बी ओमेगाला बी ओमेगा, सी ओमेगा स्क्वेअरला सी ओमेगा स्क्वेअर, टोटली सेम आहे, कॅन्सल होतं. सो आन्सर फक्त इतकाच राहिला ना, ओमेगा स्क्वेअर. सो देअरफॉर गाईज आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज ओमेगा स्क्वेअर. या क्वेश्चनचा आन्सर किती बनतोय मुलांना? ओमेगा स्क्वेअर बनतोय. बरोबर. पहा आता 6 केला, आता करतोय पहा क्वेश्चन नंबर 8. पहा मुलांना क्वेश्चन नंबर 8 करणार आहे आपण. क्वेश्चन नंबर 8 हा वाला क्वेश्चन. बरोबर. तर काय विषय आहे बाबा याचा? मला वाटतं सरळ सरळ मल्टिप्लाय करून घेतलं पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? म्हणजे हे या तिघांना ना असं मल्टिप्लाय करून घ्या तुम्ही. पहिले या दोघांचं मल्टिप्लिकेशन करतो. पहिले तर एक काम करतो, लिहितो व्यवस्थित. ए मायनस ऑफ बी इंटू ए मायनस ऑफ बी ओमेगा इंटू ए मायनस ऑफ बी ओमेगा स्क्वेअर. बरोबर. करा रे मल्टिप्लाय. ए इंटू ए इज ए स्क्वेअर मायनस ऑफ ए बी ओमेगा मायनस ऑफ ए बी मायनस मायनस प्लस बी स्क्वेअर ओमेगा. मी म्हटलं ठीक आहे चलो ओके. इंटू ए मायनस बी ओमेगा स्क्वेअर तर पुढे आहेच शेवटी. बरोबर. करा मल्टिप्लाय आता. ए स्क्वेअर इंटू ए इज ए क्यूब मायनस ए स्क्वेअर इंटू बी ओमेगा स्क्वेअर. मी म्हटलं ठीक आहे. मायनस ए बी ओमेगा इंटू ए इज मायनस ऑफ ए स्क्वेअर बी ओमेगा. देन हे इंटू हे परत मायनस मायनस प्लस बनतो ए बी स्क्वेअर ओमेगा क्यूब. त्याच्यानंतर मायनस ए बी इंटू ए इज मायनस ऑफ ए स्क्वेअर बी. देन मायनस ए बी इंटू हे करा, मायनस मायनस प्लस बनतो पहा मुलांना ए बी स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर बनतो. देन प्लस ए बी स्क्वेअर ओमेगा मायनस ऑफ बी क्यूब ओमेगा क्यूब. काही नाही रे, मल्टिप्लाय करायचं फक्त. पूर्णच्या पूर्ण मल्टिप्लिकेशनचा टास्क आहे बाई, काही नाही. ओके. बघा काही कॅन्सल वगैरे होत असेल तर ठीक आहे. काही कॅन्सल होतंय का बाबा? मला वाटतं काही कॅन्सलचा विषय आहे का रे? हे पहा ओमेगा क्यूब तर 1 बनतो बरं, म्हणजे याला तुम्ही काढूनच टाका विषय याचा, नाही का? मग हे प्लस ए बी स्क्वेअर आहे आणि हा मायनस ए बी स्क्वेअर नाही आहे कुठे. बर ठीक आहे. काय रे दिसत नाही अरे मला. कॅन्सल तर काही होत नाही, मी तुम्हाला आधीच सांगता. दिसत तर नाही यार मला काही कॅन्सल होतं असं काही बिलकुल दिसत नाही. मला दिसतंय फक्त ए स्क्वेअर बी आणि ए स्क्वेअर बी वाले तिघे दिसतात. हे पहा, हे ए क्यूब जो आहे ना, ए क्यूबला ए क्यूब लिहिला. हे पहा मायनस ए स्क्वेअर बी ओमेगा स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बी ओमेगा मायनस ए स्क्वेअर बी. हे ए स्क्वेअर बी वाले तिघे दिसले. मी म्हणलं ठीक आहे चलो. ए बी स्क्वेअर. अरे बाबा ए बी स्क्वेअर वाले पण तिघे दिसले. लिहू का मग मी इथे प्लस वालेत की तिघे पण प्लस वालेत. बरं पण ए बी स्क्वेअर वाले हे पहा, ए बी स्क्वेअर इंटू ओमेगा क्यूब होता बरं का, खरंच होतो. ए बी स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर काय ए बी स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर. ए बी स्क्वेअर इंटू ओमेगा बरोबर ना. आणि हे पहा ओमेगा क्यूब 1 असतो म्हणजे हे मायनस बी क्यूब आहे, मायनस ऑफ बी क्यूब आहे मुलांना. हे समजलं का यार? इथेपर्यंत पोहोचलो आता मी. आता मी तुम्हाला काय सांगतो जरा नीट लक्ष द्या. इथून मायनस ए स्क्वेअर बी आणि मायनस ए स्क्वेअर बी जर का तुम्ही कॉमन कराल, करू का कॉमन? पहा ए क्यूब मायनस ए स्क्वेअर बी कॉमन करतो. ए क्यूब मायनस ए स्क्वेअर बी कॉमन केलं तर ओमेगा स्क्वेअर ओमेगा आणि 1 काय ओमेगा स्क्वेअर ओमेगा आणि 1 हे असं बनणार की नाही? इथून पण पहा ए बी स्क्वेअर कॉमन करतो. मी म्हणलं ठीक आहे. ए बी स्क्वेअर जर का मी कॉमन केलं तर ब्रॅकेटमध्ये ए बी स्क्वेअर कॉमन, ओमेगा क्यूब म्हणजे 1 असतो. 1 ओमेगा स्क्वेअर ओमेगा असं बनणार आहे. काय 1 ओमेगा स्क्वेअर ओमेगा बनणार आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर मायनस बी क्यूब तर आहेच आहे. त्याच्यानंतर यानंतर पहा मुलांना इथे लिहितोय मायनस ऑफ बी क्यूब तर ऑलरेडी आधीपासूनच आहे. मला म्हणायचं काय आहे, 1 प्लस ओमेगा स्क्वेअर 0 असतो. हे पहा ना, 1 प्लस ओमेगा स्क्वेअर 0 असतो. अगेन इथे पण 1 प्लस ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा म्हणजेच 1 प्लस ओमेगा स्क्वेअर 0च असणार आहे. अरे म्हणजे हे पण 0 तो पण 0 म्हणजे ए क्यूब मायनस ऑफ बी क्यूब तितकाच तर राहिला आहे फक्त. बरोबर. सो गाइज आन्सर शुड बी ए क्यूब मायनस ऑफ बी क्यूब. आन्सर हा आपला मुलांना इथे ए क्यूब मायनस ऑफ बी क्यूब असा असला पाहिजे. येस स्टुडंट्स. आता मी काय सांगतोय तुम्हाला, मी इथे 4 क्वेश्चन्स करून दाखवलेले आहेत तुम्हाला इथे. तर बाकी क्वेश्चन्स पहा तुम्ही करू शकता. ओके. ॲटलिस्ट हा जो कॉन्सेप्ट आहे ना ओमेगाचा, ओके, हा तरी क्लिअर आहे की नाही? अरे आणखीन काही क्वेश्चन्स करूया का? पहा लक्ष. चलो आणखीन काही क्वेश्चन जरा बघूया करून आपण इथे, नाही का? तर काय म्हणतात, ओमेगा इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ. ठीक आहे, यांच्या व्हॅल्यूज फाइंड करूया. काय म्हणतात रे, ओमेगा प्लस 1 बाय ओमेगा मला. मी म्हणलं ठीक आहे, हे जातो ओमेगा स्क्वेअर होतो प्लस 1 डिवाइड बाय ओमेगा होतो. ओमेगा स्क्वेअर प्लस 1 होल डिवाइड बाय ओमेगा. यार 1 प्लस ओमेगा स्क्वेअर काय आहे? 1 प्लस ओमेगा स्क्वेअर काय आहे? ओमेगा तिकडे टाकता.
म्हणजे 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इकडे राहतो आणि मायनस ओमेगा तिकडे जातो. सो 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज मायनस ऑफ ओमेगा, जस्ट डिवाइड बाय दिस ओमेगा, ओमेगा ओमेगा कॅन्सल, सो आन्सर शुड बी मायनस ऑफ 1. किती बनतोय मुलांना आन्सर बनतोय -1. म्हणजे ठीक आहे, चलो हरकत नाही. सेकंड पहा बरं, सेकंडमध्ये म्हणताय ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा क्यूब प्लस ओमेगा रेज टू पॉवर 4. बरोबर, काही कॉमन निघू शकतं का? मला वाटतं ओमेगा स्क्वेअर कॉमन निघतं, ओमेगा स्क्वेअर कॉमन निघतं. ओमेगा स्क्वेअर कॉमन निघालं तर हे 1 बनतं, प्लस इथे बनतं ओमेगा, प्लस इथं बनतं ओमेगा स्क्वेअर. बरोबर ना? अभि पण हे तर 0 असतो ना, मग 0 इंटू एनिथिंग इट विल बिकम 0. सो सेकंडचा आन्सर मुलांनो 0 बनणार आहे. किती बनणार आहे? 0. यस. चलो थर्ड पण करून टाकतो यार. 1 प्लस ओमेगा स्क्वेअर काय असणार रे? हे पहा, 1 प्लस ओमेगा स्क्वेअर काय असणार? मायनस ओमेगा असणार ना. अरे म्हणजे हे ऍक्च्युली मायनस ओमेगा आहे आणि त्या मायनस ओमेगाचा क्यूब करायचं तुम्हाला इथे. सो मायनसचा क्यूब इज मायनस, ओमेगाचा क्यूब करायचं ना फक्त. ओमेगाचा क्यूब तर 1 असतो ना रे, पहा ना, ओमेगाचा क्यूब तर 1 असतो ना. सो आन्सर शुड बी मायनस ऑफ दिस इज 1. सो मायनस ऑफ 1 हा आपला इथे आन्सर असला पाहिजे. बरोबर आहे. जाऊ मग मी पुढे. आता घ्या हा वाला. बघा रे बाबा, काय विषय इथे. मला इथे असं वाटतंय की या दोघांमधून मायनस साईन कॉमन केला पाहिजे. 1 मायनस कॉमन केलं तर ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर राहणार आहे तिथे आणि यांचा होल क्यूब आहे बरं. प्लस इथे मला असं वाटतं या दोघांचं ग्रुपिंग केलं पाहिजे. हे पहा, या तिघांमधले दोघे प्रेझेंट असतात, दोघे ओळखायचं असतं फक्त तुम्हाला. ते 1 प्लस ओमेगा स्क्वेअर आहे का रे? 1 प्लस ओमेगा स्क्वेअर आहे की नाही? मग तो काय बनणार आहे? मायनस ओमेगा बनणार आहे की नाही? सो यार 1 प्लस ओमेगा स्क्वेअर जागी मायनस ओमेगा लिहू शकतो. हे पहा, ऑलरेडी मायनस ओमेगा होता आणि हे दोघे मिळून परत मायनस ओमेगा बनतात आणि त्याचा होल क्यूब करायचा यार. ठीक आहे यार. व्हॉट इज ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर? मुलांना ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर काय बनतो? 1 तिकडे जाऊन -1 होतो. 1 तिकडे जाऊन -1 होतो. ठीक आहे यार. मायनस ओमेगा इज -2 ओमेगा आणि याचा करायचं आपल्याला इथे क्यूब. ठीक आहे. हे पहा, 2 बनतं बरं. प्लस 2चा क्यूब कराल तर 8 बनतं. हे -2चा क्यूब कराल तर -8 बनतं आणि ओमेगाचा पण क्यूब बनणारच आहे. बट ओमेगाचा क्यूब तुम्हाला माहिती आहे किती असतो? 1 असतो. म्हणजे -2चा क्यूब इज -8 इंटू ओमेगाचा क्यूब 1 बनणार आहे. असं पण कॅन्सल होणार आहे आणि आन्सर किती बनणार आहे मुलांना? 0 बनणार आहे. 0. ओके, सो याचा आन्सर किती बनतोय? पहा, 0 बनतोय. आय होप तुम्हाला हे समजलं. जाऊ मग मी पुढे. पहा, लास्ट क्वेश्चन हा वाला. व्हॉट इज 1 प्लस ओमेगा? मायनस ओमेगा स्क्वेअर. तुम्ही म्हणणार कसं काय? 1 प्लस ओमेगा इज मायनस ऑफ ओमेगा स्क्वेअर. तर राहिलेला ओमेगा स्क्वेअर तिकडे जाऊन मायनस ओमेगा स्क्वेअर. व्हॉट इज 1 प्लस ओमेगा स्क्वेअर? मुलांना 1 प्लस ओमेगा स्क्वेअर काय रे? 1 प्लस ओमेगा स्क्वेअर काय? तो ओमेगा जो राहिला आहे तो तिकडे जाऊन मायनस ओमेगा बनणार. ठीक आहे. हे जे दिसतं का तुम्हाला? हे ॲक्च्युली 1 प्लस ओमेगा रेज टू 4 म्हणजे ओमेगा क्यूब इंटू ओमेगा आहे बरं. पण ओमेगा क्यूब माहिती तुम्हाला 1 नाही, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये 1 प्लस ओमेगाच आहे. म्हणजे तो ॲक्च्युअलमध्ये मायनस ओमेगा स्क्वेअरच आहे. डन. हे पहा, 1 प्लस ओमेगा रेज टू पॉवर 8 म्हणजे ओमेगा क्यूब इंटू ओमेगा स्क्वेअर. तुम्ही म्हणणार हे असं का लिहिलं? ओमेगा क्यूब 1 असतो माहिती, ओमेगा क्यूब 1 असतो माहिती, मग राहतो फक्त ओमेगा स्क्वेअर. म्हणजे 1 प्लस ओमेगा स्क्वेअर आहे हा ॲक्च्युली. 1 प्लस ओमेगा स्क्वेअर आहे म्हणजे तो ॲक्च्युली मायनस ओमेगा आहे. समजलं का? मग बघा बरं, मायनस मायनस प्लस, मायनस मायनस प्लस, ओमेगा स्क्वेअर इंटू ओमेगा इज ओमेगा क्यूब, ओमेगा स्क्वेअर इंटू ओमेगा इज ओमेगा क्यूब, ओमेगा क्यूब 1 असतो, ओमेगा क्यूब 1 असतं. सो 1 इंटू 1 कराल यू विल गेट 1. सो याचा आन्सर काय बनतो मुलांना? 1 बनतो. एक्झॅक्टली 1. येस स्टुडंट्स. यार मी म्हणलं ठीक आहे, चलो ओके. सो हे जे काही होतं ना रे, बरोबर, तर हा होता पहा कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटीचा आर्टिकल. ओके, और क्यूब रूट ऑफ युनिटी बोलू शकता तुम्ही. 3 क्यूब रूट असतात युनिटचे, जिथे की 1 रिअल नंबर असतो की 1 असतो आणि बाकीचे 2 कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी असतात. त्यांचे आणखीन थोडेसे काही सम्स आपण इथे करतोय पहा, जसं की आता हा वाला. ओके, समजून घ्या रे नीट व्यवस्थित. काय म्हणतात जरा लक्ष द्या. ते म्हणतात अल्फा अँड बीटा आर दी कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. अल्फा आणि बीटा युनिटीचे कॉम्प्लेक्स क्यूब रूट आहेत. अल्फा आणि बीटा मुलांना युनिटीचे कॉम्प्लेक्स क्यूब रूट आहेत. ठीक आहे. तर ते म्हणतात हे प्रूव्ह करा म्हणे, असं हे असं प्रूव्ह करा म्हणे. अल्फा म्हणजे ओमेगा आहे आणि बीटा म्हणजे ओमेगा स्क्वेअर आहे, असं कन्सिडर करा ना तुम्ही. बरोबर ना? एंट्रन्समध्ये तर असं विचारतील की याचा व्हॅल्यू किती, असं विचारतील. ते म्हणते अल्फा आणि बीटा युनिटीचे कॉम्प्लेक्स क्यूब रूट आहेत. पण तुम्हाला आता माहिती की युनिटीचा म्हणजे 1चा 3 रूट असतात. त्याच्यामधला एक रूट असतो 1, बट बाकीचे जे 2 रूट असतात ना, एक असतो ओमेगा आणि दुसरा असतो ओमेगा स्क्वेअर. मग ते म्हणतात हे जे कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी आहेत ना, ते अल्फा आणि बीटा आहेत म्हणे. अबे म्हणजे अल्फा ओमेगा आहे, बीटा ओमेगा स्क्वेअर आहे, अल्फा ओमेगा आहे, बीटा ओमेगा स्क्वेअर आहे, असं समजून घ्या ना तुम्ही इथे.
बरोबर. मग ते तुम्हाला याचा व्हॅल्यू विचारतात ना, अल्फाचा स्क्वेअर म्हणजे काय, ओमेगाचा स्क्वेअर. म्हणजे ठीक आहे. प्लस बीटाचा स्क्वेअर म्हणजे काय, ओमेगाचा स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे ओमेगा रेज टू पॉवर 4 प्लस अल्फा इंटू बीटा म्हणजे या दोघांचा प्रोडक्ट. करा रे प्रोडक्ट. ओमेगा इंटू ओमेगा स्क्वेअर ओमेगा क्यूब बनतो की नाही. सो स्टुडंट्स इज ओमेगा स्क्वेअर. ओमेगा रेज टू पॉवर 4 म्हणजे ओमेगा क्यूब इंटू ओमेगा, मान्य. प्लस ओमेगा क्यूब तर 1 असतो यार. ओमेगा क्यूब किती असतो, 1 असतो. 1 असतो. मग मी जर म्हणतोय 1 प्लस ओमेगा स्क्वेअरच झाला ना शेवटी. माहिती आहे तुम्हाला 1 प्लस ओमेगा स्क्वेअर बाबा किती असतं, हे किती असतं, 0 असतो. अरे यार म्हणजे याचा व्हॅल्यू 0. याचा व्हॅल्यू किती आहे, याचा व्हॅल्यू किती आहे, 0 आहे. 0 प्रूव्ह करा बोलत होते, हा केलं ना 0 प्रूव्ह. एकदम शॉर्टकट वे. समजतं तुम्हाला आहे. ते म्हणतात आता याचा व्हॅल्यू पण 0 प्रूव्ह करा. एंट्रन्समध्ये असं विचारलं जाईल की याचा व्हॅल्यू किती, ऑप्शन्स येतील 0 1 2 3, शोधायचं त्यातलं. बघा बरं आता मुलांना, अल्फा रेज टू पॉवर 4 काय बोललो तर अल्फा म्हणजे ओमेगा आहे, म्हणजे ओमेगा रेज टू पॉवर 4 प्लस बीटा म्हणजे ओमेगा स्क्वेअर आहे, ओमेगा स्क्वेअर रेज टू पॉवर 4 म्हणजे ठीक आहे. प्लस अल्फाचा इन्व्हर्स म्हणजे 1 बाय अल्फा म्हणजे 1 बाय ओमेगा आहे. बीटाचा इन्व्हर्स म्हणजे मुलांना 1 बाय बीटा. बीटा हा ओमेगा स्क्वेअर होता, बरोबर ना. तर हे याचा व्हॅल्यू तुम्हाला विचारतात. तुम्हाला समजतं का, ओमेगा रेज टू पॉवर 4 म्हणजे ओमेगा क्यूब इंटू ओमेगा प्लस ओमेगा रेज टू पॉवर 8 म्हणजे ओमेगा क्यूब इंटू ओमेगा स्क्वेअर. समजतं का. रेज टू 8 म्हणजे काय, 3 प्लस 2 हे 8 बनतं. प्लस 1 डिवाइड बाय ओमेगा इंटू ओमेगा स्क्वेअर गाइज ओमेगा क्यूब बनतो. म्हणजे ठीक आहे यार. हे पहा ओमेगा क्यूब तर 1 असतो यार, म्हणजे हा बनतो फक्त ओमेगा, तो फक्त ओमेगा बनतो. ओमेगा क्यूब 1 असतो, ओमेगा क्यूब 1 असतो, हा बनतो ओमेगा स्क्वेअर. किती बनतो तो, ओमेगा स्क्वेअर बनतो. आणि हा जो आहे ना मुलांना ओमेगा क्यूब तो बनतो 1. ओके. सो आन्सर बनणार आहे पहा 1. सो मुलांना हे जे तुम्हाला दिसतं इथे 1 प्लस ओमेगा स्क्वेअर हा शेवटी 0 असतो ना, हे तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. म्हणजे हे जे प्रूव्ह करायचं होतं ना याला 0 टन केलं आपण ते प्रूव्ह. ओके ठीक आहे. जाऊया पुढे. नेक्स्ट पाहा आता हा पुढचा काय विषय इथे आहे. एक्स म्हणताय काहीतरी आहे, वाय म्हणतात काहीतरी आहे, झेड पण काहीतरी आहे यार. ठीक आहे यार. फिर अल्फा अँड बीटा आर दी कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. म्हणजे समजून घ्या अल्फा ओमेगा बीटा हा ओमेगा स्क्वेअर आहे. ओके डन. देन शो दॅट हे असं प्रूव्ह करायचं आहे मला वाटतं. हा सम मी तुमच्यावरती आता देतोय टाकून. 1-2 स्टेप व्यवस्थित करून दाखवेन, त्याच्यानंतर मी तुमच्यावरती सोडेन. एक्स इंटू वाय इंटू झेड म्हणतात. एक्स काय रे, ए प्लस बी केला. वाय काय आहे रे, हे पहा ए ओमेगा प्लस बी प्लस बी ओमेगा स्क्वेअर. समजतं का. ए ओमेगा प्लस बी, बीटाला ओमेगा स्क्वेअर लिहितोय मी, बरोबर. झेड काय रे, ए ओमेगा स्क्वेअर, बीटाला ओमेगा स्क्वेअर लिहितोय प्लस बी ओमेगा लिहितोय. यांचा जो प्रोडक्ट आहे ना तो प्रोडक्ट असा पाहिजे, ए क्यूब प्लस बी क्यूब सारखा पाहिजे. करून घ्या यार प्रोडक्ट. चलो करूनच दाखवतोय बघा. ए इंटू ए ओमेगा इज ए स्क्वेअर ओमेगा प्लस ए इंटू ए बी ओमेगा स्क्वेअर, ए बी ओमेगा काय, ए बी ओमेगा प्लस बी स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, बी स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. मी म्हणलं ठीक आहे यार चलो. इंटू काय रे इथे पुढे ए ओमेगा स्क्वेअर प्लस बी ओमेगा आहे पहा. ठीक आहे यार. तर आता बघा पुढे काय विषय. आता करून घ्या मल्टिप्लिकेशन परत, म्हणजे हे अख्खा याच्यासोबत मल्टिप्लाय होतो पूर्णपणे. ओके. मग पहा बरं काय बनणार आहे मुलांना. हे इथे मल्टिप्लाय नाही का. ए स्क्वेअर इंटू ए इज ए क्यूब, ओमेगा इंटू ओमेगा स्क्वेअर इज ओमेगा क्यूब, मीन्स ए क्यूब ओमेगा क्यूब. ठीक आहे. प्लस ए स्क्वेअर ओमेगा इंटू बी ओमेगा इज ए स्क्वेअर बी ओमेगा स्क्वेअर प्लस आता हा मल्टिप्लिकेशन ए स्क्वेअर बी ओमेगा रेज टू पॉवर 4. ओके. प्लस हा वाला मल्टिप्लिकेशन काय रे, ए बी स्क्वेअर ओमेगा क्यूब, ए बी स्क्वेअर ओमेगा क्यूब प्लस आता हा वाला मल्टिप्लिकेशन. यार फारच लेंदी यार, हे बोरिंग काइंड ऑफ. ए स्क्वेअर बी ओमेगा क्यूब प्लस हा वाला मल्टिप्लिकेशन ए बी स्क्वेअर ओके ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे. प्लस पहा आता हा वाला मल्टिप्लिकेशन काय रे, ए बी स्क्वेअर ओमेगा रेज टू 4, ए बी स्क्वेअर ओमेगा रेज टू पॉवर 4. ठीक आहे. प्लस आता हा वाला मल्टिप्लिकेशन बी क्यूब ओमेगा क्यूब काय बी क्यूब ओमेगा क्यूब. बापरे कंटाळा आला आता आहे इतकं करून. आता बघा ए स्क्वेअर बी ए स्क्वेअर बी ए स्क्वेअर बी, 3 ठिकाणी ए स्क्वेअर बी ए स्क्वेअर बी ए स्क्वेअर बी. म्हणजे ठीक आहे. ए बी स्क्वेअर ए बी स्क्वेअर ए बी स्क्वेअर, 3 ठिकाणी ए बी स्क्वेअर ए बी स्क्वेअर ए बी स्क्वेअर. ओमेगा क्यूब इज 1 सोडून द्या, ओमेगा क्यूब इज 1 सोडून द्या. ए क्यूब प्लस बी क्यूब, हे पहा ए क्यूब प्लस बी क्यूब असं लिहिलं मी इथे.
प्लस या तिघांमधून ए स्क्वेअर बी आणि हा ए स्क्वेअर बी, या तिघांमधून ए स्क्वेअर बी जर का तुम्ही कॉमन केलं तर ब्रॅकेटमध्ये ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा रेज टू पॉवर 4 प्लस ओमेगा क्यूब हे असं राहणार आहे. म्हणजे ठीक आहे. प्लस आता हे पहा ए बी स्क्वेअर या तिघांमधून ए बी स्क्वेअर जर का तुम्ही कॉमन केलं तर ब्रॅकेटमध्ये ओमेगा क्यूब प्लस ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा रेज टू पॉवर 4 राहणार ना. थोडंसं नीट समजून घ्या यार. ओमेगा क्यूब तर 1 असतो यार. बघा काय ओमेगा क्यूब तर मुलांना 1 असतो. बाबा ओमेगा क्यूब 1 असतो. ओमेगा रेज टू पॉवर 4 म्हणजे ओमेगा क्यूब इंटू ओमेगा. समजतं. ओमेगा क्यूब पण परत 1 असतो. अरे म्हणजे 1 प्लस ओमेगा स्क्वेअर बनतो. अरे जो की 0 असतो ना. सो 0 इंटू एनिथिंग इट विल बिकम 0. सेम रे. हे पण तुम्ही कराल ना, हे पण तुम्हाला 0च मिळणार. करून बघा. सेम. म्हणजे फक्त आणि फक्त ए क्यूब प्लस बी क्यूब इतकीच गोष्ट राहणार आहे. बाकी काही नाही आहे इथे. समजतं तुम्हाला हे. सो हा वाला संपन आता आपण इथे केलेला आहे. यस स्टुडंट्स. पाहता जातोय पुढे काय म्हणताय पहा इथे. आता असे 5 सेट ऑफ पॉइंट्स इन अ कॉम्प्लेक्स प्लेन. ओके. आता बऱ्याच वेळी काय केलेलं असतं मी तुम्हाला सांगतो पहा. असं दिलेलं असतं यार की कॉम्प्लेक्स नंबर आहे, एक कॉम्प्लेक्स नंबर आहे. ओके. आणि त्या कॉम्प्लेक्स नंबरचा ना मुलांनो मॉड्युलस से फॉर एक्झाम्पल 5 आहे. लेट मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बी से 5. मला ठीक आहे चलो. बरोबर. कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस 5 आहे. मग असे कॉम्प्लेक्स नंबर मी म्हणेन तुम्हाला की चलो सांगा रे असे कॉम्प्लेक्स नंबर सांगा की त्यांचा मॉड्युलस 5 आहे. असे कॉम्प्लेक्स नंबर सांगा मुलांनो की ज्यांचे मॉड्युलस 5 आहेत. तुम्ही सांगाल मे बी 3 + 4 आहे. बरोबर ना. याचं मॉड्युलस करा ना तुम्ही. माहिती ना मॉड्युलस √3² + 4² किती बनतं रे. 5 बनतं की नाही. हा बनतं. 3 - 4 आहे. यस. -3 + 4 आहे. ओके. -3 - 4 आहे. ठीक आहे. अब इतकेच कॉम्प्लेक्स नंबर आहेत का की ज्यांचा मॉड्युलस 5 आहे. इतकेच कॉम्प्लेक्स नंबर आहेत का खरंच की ज्यांचा मॉड्युलस 5 आहे. की मे बी आणखीन आहेत. आणखीन एक दाखवतो पहा आम्ही. 0 + 5 आहे. करायचं मॉड्युलस. माहिती ना मॉड्युलस मीन्स √0² + 5² म्हणजे 5 होणार ना शेवटी. अरे असे खूप सारे कॉम्प्लेक्स नंबर आहेत बहुतेक. तुम्ही एखाद दोन तुम्ही स्वतः आठवा नाही का. मग तुम्हाला असा कॉम्प्लेक्स नंबर सांगायचा आहे की ज्याचा मॉड्युलस हा 5 आहे. अरे समजतंय का. मग असे किती कॉम्प्लेक्स नंबर सांगू शकतो आपण. याचा विषय हा नाही का. मी एक काम करतोय. ठीक आहे चलो मॉड ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज 5. मी काय म्हणतोय लेट अवर कॉम्प्लेक्स नंबर बी से x + iy आणि त्याचा मॉड ना 5 आहे. मी म्हणलं ठीक आहे यार. हे पहा या कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस म्हणजे √x² + y² अँड दॅट इज इक्वल टू 5. म्हणजे ठीक आहे स्क्वेअर करा. x² + y² इज इक्वल टू 25 किंवा 5². x² + y² इज इक्वल टू 5². बरोबर आहे की नाही रे. अरे हे कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत आहे मला जरा. x² + y² इज इक्वल टू r². कुठेतरी पाहिलं. सर्कल आहे का रे तो. मला वाटतं तो सर्कलचा इक्वेशन आहे. x² + y² इज इक्वल टू r². इट इज इक्वेशन ऑफ सर्कल स्टुडंट्स. 5 रेडियस वाला सर्कल आहे ज्याचं सेंटर ओरिजिन आहे. 5 रेडियस वाला सर्कल आहे ज्याचं सेंटर काय आहे ओरिजिन आहे. हा आपल्याला असं सांगतोय एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज एक्स आणि वायच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत ना. ओके. त्या व्हॅल्यूज बेसिकली असं सर्कल बनवतात किंवा एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज टाकल्यानंतर जे काही पॉईंट्स मिळतील आपल्याला सेट ऑफ ऑल दोज पॉईंट्स दे विल फॉर्म अ सर्कल. म्हणजे ना तुम्हाला जर का कोणी विचारलं ना मुलांना की असा कॉम्प्लेक्स नंबर सांगा ज्याचा मॉड्युलस 5 आहे तर तुम्ही काय करायचा. असं सर्कल काढायचा. 5 रेडियसवाला सर्कल काढायचा. 5 रेडियसवाला सर्कल काढायचा आणि तुम्ही असं सांगायचं की या सर्कलवरती कोणताही पॉईंट उचल. ओके. त्या कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस 5 आहे म्हणायचा डायरेक्टली. बरोबर. तुम्ही म्हणणार कसं काय. हे पहा ना हा पॉईंट उचलला मी. काय रे या पॉईंटचा कोऑर्डिनेट 5,0 आहे. मग बनवायचा कॉम्प्लेक्स नंबर 5 + 0 आहे. यस. या कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस 5 ना. इथे एक पॉईंट असेल मे बी कोणता तरी. ओके. या पॉईंटचा जो काही कोऑर्डिनेट असेल. आता मला एक्झॅक्टली कोऑर्डिनेटचं माहित नाही असेल पण काहीतरी. मे बी से फॉर एक्झाम्पल 3,4 असेल. से फॉर एक्झाम्पल लेट दिस बी 3 आणि हा असेल 4 असेल मे बी 3,4. बरोबर ना. मग हा इथला जो कॉम्प्लेक्स नंबर आहे ना तो कॉम्प्लेक्स नंबर 3 + 4 आहे असणार आहे. 3 + किती 4 आहे असणार आहे. बरोबर. इथे पण एक पॉईंट असेल यार. इकडे असेल 4 आणि हा असेल 3. हा 4 असेल आणि हा 3 असेल. म्हणजे 4 + 3 आहे असं पण ते कॉम्प्लेक्स नंबर आहेच ना की ज्याचा मॉड्युलस हा 5 आहे. मॉड्युलस 5 असलेले असे इनफायनाईट कॉम्प्लेक्स नंबर निघणार आहेत. इथला पण पॉईंट
बघायचं फक्त या पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट किती आहे, वाय कॉर्डिनेट किती आहे, मग तितकं टाकून द्यायचं एक्स आणि वायच्या जागी, एक्स आणि वायच्या जागी तितकं टाकून द्यायचं. मॉड्युलस 5 बनतो. मॉड्युलस 5 बनतो. मॉड्युलस म्हणजेच मुलांना त्या कॉम्प्लेक्स नंबरच्या लाईनचा सेगमेंटचा लेंथ असतो आणि तो लेंथ आपण इथे 5 5 5 5 मेंटेन केला बिकॉज सर्कलचा रेडियस 5 हा कॉन्स्टंट असतो थ्रू आउट. समजते तुम्हाला हे? बरोबर. क्वेश्चन असा होता की असे कॉम्प्लेक्स नंबर सांगा की ज्यांचा मॉड्युलस 5 आहे. मग आपण असं सांगतोय की x² + y² = 5. कॉम्प्लेक्स नंबर हा आपला x + iy आहे, बट x आणि y च्या जागी काय टाकणार, तर याला सॅटिस्फाय करणारे x आणि y च्या कोणत्याही व्हॅल्यूज टाका चालतं. त्या कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस हा 5 असतो असं आपण इथे डायरेक्टली क्लेम करतोय. सो आय होप तुम्हाला हे समजलंय. ओके, आता प्रोसेस पहा काय आहे. हे तर समजलं असेल ना, आत्ताच केलं आपण. असा कॉम्प्लेक्स नंबर सांगा की ज्याचा मॉड्युलस 10 आहे. यार लेट दॅट कॉम्प्लेक्स नंबर बी x + iy. त्याचा मॉड्युलस किती पाहिजे तुम्हाला? 10 पाहिजे. म्हणजे ठीक आहे, याचा मॉड्युलस म्हणजे काय रे? √(x² + y²). याचा मॉड्युलस तर 10 पाहिजे ना तुम्हाला. म्हणजे स्क्वेअर करा बरं दोन्ही साईडला. x² + y² = 10². म्हणजे 100 करतो इथे मी. सो या इक्वेशनला सॅटिस्फाय करणारे x आणि y च्या व्हॅल्यूज तुम्ही शोधा, टाका, मग असे खूप सारे कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला मिळतील. x + iy हाच आपला रिक्वायर्ड कॉम्प्लेक्स नंबर आहे. क्वेश्चन कसा असतो पहा, फाइंड इक्वेशन इन अ कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ अ लोकस ऑफ z. समजतं का? लोकस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आहे. बरोबर. ठीक आहे यार, आणखीन 1-2 क्वेश्चन घेतोय पहा मी. जसं की फॉर एक्झाम्पल आता हा वाला घेतोय. पहा काय आता मला लक्ष द्या, खूप सोपं आहे माहिती काय. असा कॉम्प्लेक्स नंबर सांगा की त्या कॉम्प्लेक्स नंबर +8चा मॉड्युलस आणि त्या कॉम्प्लेक्स नंबर -4चा मॉड्युलस हे दोन्ही सेमच आहे म्हणा. मी म्हणलं लेट दॅट कॉम्प्लेक्स नंबर बी x + iy. तो कॉम्प्लेक्स नंबर +8चा मॉड्युलस आणि तोच कॉम्प्लेक्स नंबर x + iy वाला कॉम्प्लेक्स नंबर. ओके, -4 यांचा मॉड्युलस, दोघांचा मॉड्युलस सेम आहे असा कॉम्प्लेक्स नंबर सांगा असं ते म्हणतात. मी म्हणलं ठीक आहे यार, म्हणजे हे पहा इथे मी x + 8 पहा ना, रिअल x + 8 + iy याचा मॉड्युलस इट शुड बी इक्वल टू, इथे मी x - 4 बरोबर ना + iy याचा मॉड्युलस असं लिहू शकतो ना. याचा मॉड्युलस काय रे मुलांना सांगा बरं? रिअलचा स्क्वेअर म्हणजे √(x + 8चा स्क्वेअर बरोबर + yचा स्क्वेअर करायला लागतं की नाही, अँड दॅट इज इक्वल टू याचा मॉड्युलस म्हणजे काय मुलांना? x - 4चा स्क्वेअर + yचा स्क्वेअर. सिंपल. दोन्ही साईडमधून अंडर रूट कॅन्सल करा किंवा दोन्ही साईडला स्क्वेअर करा. काही ना काही इक्वेशन बनेलच ना x आणि yच्या फॉर्म मधला. तोच आपला रिक्वायर्ड इक्वेशन असतो. तोच आपला मुलांना रिक्वायर्ड इक्वेशन असतो. हे समजून घ्या तुम्ही इथे. ओके, पण आणखीन एक करून दाखवतो. हे यार तुम्ही करा आधी. करून दाखवू का? पहा लक्ष द्या. हा एक्सपांड करेल तर x² + 16x + 64 + y² आहे. दॅट इज इक्वल टू, इथे एक्सपांड केलं तर तुम्हाला समजेल x² -8x + 16 बनणार आहे + y² बनणार आहे. मी म्हणलं y² कॅन्सल, x² कॅन्सल बरोबर. 16x + 8x दॅट इज 24x. सो 24x इज इक्वल टू किती रहे? इथे आहे 16 आणि तो 64 तिकडे गेला -64 म्हणजे -48 बनतं होते बरोबर ना. म्हणजे x चा व्हॅल्यू मुलांना -2 आहे. x चा व्हॅल्यू किती आहे? -2 आहे. म्हणजे ते आपल्याला असा इनपुट देत आहेत की बाबा तुझा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे ना, x च्या जागी फक्त -2 टाक, y च्या जागी भले मर्जी काही टाक, काही हरकत नाही, पण आम्हाला x च्या जागी 5 पाहिजे, सॉरी x च्या जागी -2 पाहिजे. समजतंय का? x च्या जागी -2 पाहिजे, y च्या जागी भले मर्जी काही टाक, काही फरक नाही पडत. हे बघा -2 टाकला x च्या जागी प्लस y च्या जागी 4i केलं, -2 टाकला x च्या जागी, y च्या जागी 3i केलं, x च्या जागी -2 टाकला, y च्या जागी मे बी 2i केलं, काही करा y च्या जागी, काही फरक नाही पडत. हे असे हे कॉम्प्लेक्स नंबर आहेत रे की हे याला सॅटिस्फाय करतील, हे त्याला सॅटिस्फाय करतील, असे हे कॉम्प्लेक्स नंबर आहेत. हे मला इथे सांगायचं तुम्हाला. येस स्टुडंट्स, हा एक घेऊ का लास्ट? बाकी काय सोपं आहे रे सर्व. हे पण आता जसं केलं ना मी, हे करून टाका. हे असं सेम 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 हे पण बरोबर, सर्व ऑलमोस्ट तसेच आहेत. आणखीन करून दाखवतो तर हावाला करतोय पहा, लक्षात. तर काय म्हणता इथे z + 3i चा मॉड इज इक्वल टू, हे तिकडे गेलं तर इज इक्वल टू बनतं ना z - 6i चा मॉड. तर दोघांचा मॉड सेम असला पाहिजे असं म्हणतात ते. हे पहा z लेट दॅट कॉम्प्लेक्स नंबर बी x + iy + 3i याचा मॉड इट शुड बी इक्वल टू लेट दॅट कॉम्प्लेक्स नंबर बी x + iy -6i. या दोघांचा मॉड सेम असला पाहिजे. हे सर आपलं रिक्वायरमेंट आहे. आता जो पहिला कॉम्प्लेक्स नंबर आहे ना, मी त्याला असं लिहू शकतो x + i कॉमन केलं तर ब्रॅकेटमध्ये y + 3 बनतो, दॅट इज इक्वल टू. तर दुसऱ्या ब्रॅकेटमधून मुलांना x लिहितोय असंच आणि i जर का कॉमन केलं तर ब्रॅकेटमध्ये y -6 बनतो. हे पहा रे, या दोघांचा मॉड सेम असला पाहिजे. या दोघांचा मॉड मुलांना सेम असलं पाहिजे. हे प्लीज तुम्ही समजून घ्या आधी, बरोबर. तर मला असं वाटत आहे की y चा व्हॅल्यू 1.5 बनेल, म्हणजे 3/2 बनेल. एकच मिनिट ना फक्त.
जरा विचार करतो मी. वायचं व्हॅल्यू 3/2 म्हणजे 1.5 + 3 = 4.5, 1.5 बरोबर. वायचं व्हॅल्यू असं बनणार. तुम्ही म्हणणार कसं केलं, थांबा दाखवतो मी तुम्हाला. पहा याचा मॉड करा म्हणजे काय रे, √(x² + y + 3 होल स्क्वेअर दॅट इज इक्वल टू √, याचा मॉड करा x² + y - 6 होल स्क्वेअर. म्हणलं ठीक आहे चलो, √ दोन्ही साईडचा कॅन्सल करा. इथे राहतो x² प्लस याचा स्क्वेअर कराल तर y² + 6y + 6 a + b होल स्क्वेअरने केला. याचा स्क्वेअर करा पहा x² + a पहा y² - 12y + 36 बनणार आहे. काही कॅन्सल होतं का, x² y² डायरेक्टली कॅन्सल. सो दिस 6y - 12y इकडे आला प्लस 12y बनला दॅट इज इक्वल टू 36 - 6 इज 30 बरोबर. सो गाईज 18y इज इक्वल टू 30 म्हणजेच मुलांना y इज इक्वल टू 30 डिवाइड बाय 18 म्हणजेच 15 डिवाइड बाय 9 म्हणजेच 3चा टेबल 3 5 डिवाइड बाय 3 बरोबर ना, 5/3 बनला. सॉरी काहीतरी बहुतेक मग मी रॉंग केलं आहे इथे, रॉंग म्हणजे मी रॉंग केलं बहुतेक इथे काहीतरी, सॉरी. ओके चुकलं काहीतरी माझं, की मे बी इथे चुकलं काही. तर नीट बघतो काही झोल केला का मी इथे. 6y बरोबर आहे, अरे इथे 9 बनतो ना, समजतं का. a + b होल स्क्वेअर इज a² + 2ab + b² बरोबर ना. म्हणजे इथे थोडंसं चुकीचं केलं आहे. पहा करेक्ट येईल आन्सर, जो पहिले सांगितला होता तोच आन्सर येणार. पहा थोडंसं रब करतोय. आता कॅल्क्युलेशन कराल तुम्हाला समजेल की वायचं व्हॅल्यू 3/2 बनणार आहे. तर लक्ष काय बनतोय पहा. सो गाईज 6y + 12y इज 18y. ओके दॅट इज इक्वल टू 36 - 9 कराल 27 बनणार आहे. म्हणजे वायचा व्हॅल्यू मुलांना 27 डिवाइड बाय 18 म्हणजे 9चा टेबल 9 3 9 2 दॅट मीन्स 1.5 आन्सर बनतोय पहा वायचा. y इज इक्वल टू 1.5 बनतो. म्हणजे ते आपल्याला असं सांगतात वायचा व्हॅल्यू 1.5 टाका, एक्सच्या जागी काही टाका. असे कॉम्प्लेक्स नंबर बनवा, काही फरक नाही पडत. हे तुमचं जे कंडिशन आहे हे सॅटिस्फाय 100% होणार आहे कंडिशन सॅटिस्फाय. ओके तुम्ही म्हणाल कसं काय काढलं सर तुम्ही हे. मी म्हणतो इतकं सर्व काही करण्याची गरज नाही आहे. विचार करा की हा इथला x² कॅन्सल जर का होत असेल तर इथे असा नंबर टाकायचा आहे की त्याचा स्क्वेअर आणि इथे असा नंबर टाकायचा त्याचा स्क्वेअर सेम झाला पाहिजे. लगेच बघितल्यावरती समज मला 1.5 टाकलं पाहिजे. 1.5 + 3 इज 4.5चा स्क्वेअर, 1.5 - 6 इज -4.5चा स्क्वेअर, प्लस 4.5चा आणि -4.5चा स्क्वेअर सेम असं असतो. सो म्हणून जस्ट थोडंसं ऑब्झर्वेशन वगैरे करून 3.3 डिवाइड बाय 2 म्हणजे 1.5 इथे मी क्लेम केला आन्सर. समजतं का मुलांना काय विचार केला. ओके म्हणजे इतकं सॉल्विंगचं ॲज सच गरज नाही आहे खरं तर, असं ओरली पण करू शकतो आपण. सो आय होप तुम्हाला हे समजलं. सो गाईज कॉम्प्लेक्स नंबर आपण इथे आता संपवतोय. आय होप तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर एकदम व्यवस्थित समजला. सो सेशन मी इथे क्लोज करतोय. भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन बाय एव्हरीवन.